बाई राधा कशी काय आली? अचानक कशी काय आली? नाही तर येवाच्या पहिले 10 वेळा फोन लावतं. आई मी उद्या येणार आहे, आई मी परवा येणार आहे. 15 दिवस पहिलेपासूनच सांगून ठेवतं. आणि ह्या वेळेस काय झालं? फोन नाही आला, काही नाही, आणि अचानक कशी येऊन गेली? काही नाही आई, काही नाही झालं. आठवण येत होती तुमच्या दोघांची, त्याच्यानं आली मी. हाव काय, आठवण येत होती म्हणून तू आली? काही सांगतं काय? नाही तर 10 वेळा फोन तर लावतं. आई काय करून राहिली, बाबा काय करते, विचारपूस तर चालूच राहते. पण आजच कशी काय आली तू? सकाळीच तर बोलणं झालं होतं आपलं, तेव्हा तर काही नाही म्हटलं तू का मी येतो आई. काहीच तर नाही सांगितलं तू ना, आणि अचानक येऊनच गेली बाबा 4 वाजता. खरंच सांगतो नाही, काहीच नाही झालं. तुमची आठवण येत होती त्याच्यानं येऊन जाऊ म्हटलं. मग म्हणते ना 8वा महिना लागल्यावर जाता येता नाही येत, त्याच्यानं आली. पण असं एकटं येणं बरोबर नाही आहे ना. संग येते मग जवई बुवा संग, एकटी खाऊन आली तू? हाव काय, 8वा महिना लागून राहिला त्याच्यानं आली नाही? खरं खरं म्हणून राहिली का बस माय मन ठेवासाठी? नाही हो आई, मन ठेवासाठी खरंच सांगतो ना मी. मला तुमची आठवण येत होती त्याच्यानं आली. मग अजून म्हटलं मला 8वा महिना लागन तर येता नाही येणार, त्याच्यानं आली मी. हाव काय, पण मला तर नाही सांगितलं तुला. कालही बोलणं झालं आपलं, आजही बोललो आपण मोबाईलवर, तेव्हा तर काहीच नाही म्हटलं तू, आणि अचानकच आली. मला तर वाटते काहीतरी झालं. काहून जवई बुवा काही म्हणत होते काय? जवई बुवा काही बोलले काय तुले? नाही नाही, ते काय बोलणार आहे मला? ते कधी बोलते काय? समजून नाही राहिलं मला तू काय म्हणून राहिली काय नाही. कधी म्हणतं जवई बुवाने बोलले, कधी म्हणतं तुमची आठवण येत होती त्याच्यानं आली, कधी म्हणतं मला 8वा महिना लागन त्याच्यानं आली. काही ना काही तू खोटं बोलून राहिली तू आमच्या संग. सांग म्हटलं काय झालं? काही भांडण झालं काय तुमच्या दोघात? काही झालं असेल तर सांग, मी बोलतो जवई बुवा संग. आली तेव्हापासून गुमसुम आहे, नाही चांगल्यानं बोलून राहिली. माया संग नाही बोलून राहिली, तुझ्या बाबा संग नाही बोलून राहिली. कायचा विचार करून राहिली तू? कोणत्या विचारात पडली? आई कोणत्या विचारात पडन मी? माझी इच्छाच नाही होत ना कोणासंग बोलायची, गोष्ट सांगायची. आराम करूशा वाटते आता मला, आराम करूशा वाटते, त्याच्यानं बोलून नाही राहिली मी. हाव काय, आणि तशी तर लय बोलतं मोबाईलवर. अर्धा घंटा बोलतं, एक घंटा बोलतं, तेव्हा कसं बोलणं होते? आणि आज घरी आली तर तुझी आराम करायची इच्छा होऊन राहिली काय? सांग ना काय झालं तर सांग बरं. मी तुझी माय होय, मला गुंबू नको तू. तुझ्या मनातलं सगळं मालूम राहते मला, काय चालू आहे आणि काय नाही. तर कोणती तरी गोष्ट आहे म्हणूनच तू मला सांगून नाही राहिली. नाही तर आल्याबरोबर तर गावातल्या गोष्टी सांगतं, इथं असं तिथं असं. सगळ्या गोष्टी सांगतं माझ्याजवळ, आणि आज काहून नाही सांगून राहिली तू? आज काहून शांत शांत बसली आहे? बाई हे खातं काय, ते खातं काय, तर भूक नाही लागली, भूक नाही लागली. म्हणजे मनास करून राहिली तू काहून? मन नाही आहे काय? आई खरंच सांगतो ना, माझी इच्छाच नाही होत ना आता, काय माहित काय झालं तर. आई खरंच सांगतो मी, काही नाही झालं. अशीच आली ना मी पाहून, पण येऊ बी नाही काय आता. सांगूनच आली पाहिजे काय मी? तशी नाही येऊ शकत काय? येऊ शकतं ना तू, तुझेच घर आहे, येऊ शकतं. पण आज फोन नाही आला तुया, त्याच्यानं विचारात पडली मी. तुले पाहून तू शांत शांत बोलून नाही राहिली, विचारच करून राहिली, त्याच्यानं म्हणून राहिली मी. काय झालं बा? काही झालं असं तर सांग. आता तू कोणत्याही गोष्टी माझ्याजवळ नाही सांगशील तर कोणाजवळ सांगशील? माझ्याजवळ सांगत असते ना सगळ्या गोष्टी. आई खरंच सांगतो ना, काही नाही झालं ना, करू दे ना मला आराम. काहून तू डोकं खराब करून राहिले? करू दे ना आराम. बरं नाही सांगत काय, नको सांगू बाप्पा. आता लग्न झालं तुझं तर आता कुठची माय ना कुठची काय. आता मायलेच भुलली ना तू. आता मायापासून गोष्टी लपवतं. बरं आहे पप्पा, चांगलं आहे, लपव गोष्टी लपव. मी तुझी माय असून मायापासून तू गोष्टी लपवून राहिली. बरं ठीक आहे ना, नको सांगू. याच्या पुढं मी बी तुला कोणत्या गोष्टी नाही सांगणार, कोणत्याच गोष्टी नाही सांगणार. आई खरंच सांगतो, मायानं लयच दिमाग खराब करून ठेवला माया ननदनं. अमाय काऊन, काय झालं आता रुपाले? काय म्हणत होती? काय म्हणत होती? भांडण करून गेली ते माया संग, भांडण करून. अम्माय भांडण करून? कायच्यासाठी बापा? काय झालं तिले भांडण करायले? काही नाही, माई सासू आली ते हायच झगडे लावून गेली ते. दुसरं काय करणार आहे? माई सासू आली म्हणजे असंच होते ना, झगडेच लावत राहते ते. 1 नंबरची झगडे लावते. आम्ही चांगल्यानं राहून राहिलो तर तिच्या डोळ्यात खूपच असन ना. पाय बरं किती मस्त राहते म्हणत असन रूपा संग, त्याच्यानं ते आता झगडे लावते आमच्या दोघीच्या मंदात. हाव काय, कधी आली तुझी सासू? तू तर काही सांगितलं नाही माई सासू आली म्हणून. झाले 2 दिवस. आली, आठवण आली म्हणत होती मला माया पोरीची पोराची, आली म्हणे पावाले. हाव काय, तर तिला एवढी फुरसत झगडा लावायची? कायच्यासाठी झगडा लावला तिनं? काही म्हटलं काय तू? काही बोलली गेली होती का तुझ्या सासूले?
तूच बोलली असं नाही तर तुझ्या सासूले. तूही तोंड चुपचाप नाही राहत ना. तू बी तोंडाले तोंड देतं, कमी बोलत जाईन ना. नाही हो आई, मी कायले बोलली? मी कायले जाणून बुजून बोलत? 2 दिवसासाठी पाहुणपणा आली तर मी की नाही बोलत, मी कामापुरतंच बोलतो, माहीत आहे तुले. मी काही जास्त बोलत नाही माझ्या सासू संग. हा काय, तू नाही बोलत तर मग नेमकं झालं काय? काहून आली मग तुझी ननद तुझ्या घरी भांडाले? तिची काय एवढी हिंमत आहे बिनाकामी इंते भांडाले? तूनच काही केलं असं नाही तर मला तो तुझ्यावरच डाऊट वाटते. तूनं काही केलं काय? काय वाई, कशी माय आहे तू? मलाच म्हणतं मी काय करणार आहे? मी काय करणार आहे म्हटलं? काही मारलं काय माझ्या सासूले का ठोकलं मी? मारलं नाही, ठोकलं नाही, काही बोलली नाही तर मग तुझी ननद अशीच तर नसन आली बाई तुझ्या संग भांडाले. काही ना काही तर झालं असं तेव्हाच आली. तू सांगून नाही राहिली मला बरोबर, पूर्ण नाही सांगून राहिली ना, अर्ध सांगून राहिली. सांग बरं काय काय झालं तुमच्यात, तर मला सगळ्या गोष्टी सांग, तेव्हा माहीत होईल ना काय खरं आहे ना काय खोटं आहे. आता तू खोटी बोलून राहिली का तुझी सासू बोलून राहिली? मला कसं माहीत पडन? आणि आता ते तुमच्या दोघीलेच माहीत आहे कोण खरं आहे ना कोण खोटं आहे. त्याच्यानं म्हटलं मला घुंगू नको, मला गोष्टी सांगतो सरळ सरळ काय आहे ते. तर जाऊ दे आई, मॅड नको करू बरं, आराम करू दे मले. एक तर मी टेन्शन मध्ये आहे ना, अजून तू टेन्शन नको देऊ, करू दे मले आराम. अशी आई आहे, चांगल्यासाठी विचारून राहिली मी इले तर सांगून नाही राहिली. आणि गुमसुम बसली आहे आली तेव्हापासून. मी म्हणूनच राहिली ना काहीतरी झालं असं म्हणूनच हे सांगून नाही राहिली, काहीतरी झालं असं म्हणूनच हे सांगून नाही राहिली. माया डाऊट बरोबर राहते. आणि आता विचारा, आता म्हणते आराम करतो. सांग ना, सांग ना काय झालं तर. आई म्हटलं ना, माई गलती नाही आहे, मला आराम करू दे बरं, तू आराम करू दे, काय व्हायचं. राधा, 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 काय करून राहिली? काय करून राहिली हे राधा? आवाज नाही देत. राधा, स्वयंपाक बनवून राहिली काय? हो, स्वयंपाकच बनवत असन. मला म्हणत होती ना तुम्ही यान म्हणे कामावरून, तर बनवून ठेवन म्हणे तुमच्यासाठी स्वयंपाक. होऊ शकते स्वयंपाकच बनवत असन हे. राधा, अरे इथंही नाही आहे राधा, गेली कुठं हे एवढ्या दुपारी? मला म्हणत होती स्वयंपाक बनवून ठेवन, आणि इथं तर स्वयंपाकाचा ठिकाणा नाही आहे. कुठं गेली ना काय गेली तर नाही आहे, कोणाच्या घरी बसाले. किती वेळा सांगतो तिले का पटकन कामं करत जाय आणि दुपारी आराम करत जाय, इकडे तिकडे जात नको जात जाऊ, तरी गेली असं ये कोणाच्या घरी बसाले. आता तिले हे नाही समजत का कामावरून येईन ये तर काय जेवण करन म्हणून. कशी आहे ये, कुठं गेली ना काय गेली तर स्वयंपाकी बनवून नाही ठेवला, चालली गेली कुठं गेली तर. मंदाताईच्या घरी गेली असन काय, जाऊन पाहू काय तिकडे असन तर. मंदाताईच्या घरी असन नाही तर प्रीतीताईच्या घरी असन, त्याच्या घरी जाते ते बसाले. जातो आणि आणतो तिले बोलावून, स्वयंपाक बनवायला लावतो, लय जोरात भूक लागली. प्रीतीताई, प्रीतीताई. बोल ना पवन, काय म्हणतं? प्रीतीताई, राधा आली होती का इकडे? नाही रे, इकडे आली तर नाही. काहून, काय झालं? काही नाही, आताच कामावरून आलो मी तर राधा काही घरी नाही आहे, त्याच्यानं आलो मी इकडे पावाले. मी म्हटलं आली असन तुमच्या घरी येते ना बसाले, त्याच्यानं विचाराले आलो. आली होती का इकडे? नाही रे पवन, इकडे तर नाही आली. असन ना, घरातच असन. कुठं जाईन ते? चांगल्यानं पाहिलं काय? पूर्ण घर पाहिलं? हो ना प्रीतीताई, आल्याबरोबर आवाज दिला तिले राधा राधा, तर आवाजच नाही देत. मी म्हटलं घरात असं नाही, घरात गेलो, घरात बी नाही आहे. तिकडे स्वयंपाक खोलीत पाहिलं, तिकडेही नाही आहे. संडास बाथरूम आहे, तिकडेही गेलो मी, तिकडेही नाही आहे ते. मी म्हटलं मग घरी नसन ये, इकडेच गेली असं म्हटलं कोणाच्या घरी बसाले. तुमच्या घरी येते आणि मंदाताईच्या घरी येते, त्याच्यानं सगळ्यात पहिले मी तुमच्याच घरी आलो पावाले, तर तुम्ही तर नाही आहे म्हणता. नाही रे, इथं नाही आली. मंदाताईच्या घरी गेली असन तर काय माहित. जाऊन पहा ना मग मंदाताईच्या घरी, तिथं बसली असन तर. नाही तर मग आशाच्या घरी जाऊन पाहिजे, तिथेही जाते ते बसाले. ठीक आहे ना प्रीतीताई, जाऊन पाहतो मी. आशाबाईच्या घरी जातो आणि मंदाताईच्याही घरी जातो. हो, जाऊन पाय मग, तिकडेच असन. मंदाताईच्या घरी असन नाही तर मग आशाच्या घरी असन, जाऊन पाय. हो, येतो मग प्रीतीताई. बरं, ये मग. शांता काकू, राधा गीता आली होती काय तुमच्या घरी? नाही रे, राधा तर नाही आली. काहून, काय झालं? काय झालं राधाले? काही नाही काकू, राधाले पाहून राहिलो मी. राधा घरी नाही आहे, तर मी म्हटलं आली असन बा तुमच्या घरी बसाले, त्याच्यानं आलो मी. तर तुमच्या घरी नाही आली? नाही नाही रे, इकडे तर नाही आली. ते फोन लावून पाय ना तिले. मोबाईल तर असन तिच्याजवळ, फोन लाव ना. फोन लावून राहिलो काकू, पण मोबाईल स्विच ऑफ सांगते. नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, स्विच ऑफ आहे असाच सांगून राहिला फोन. काय माहित कुठं गेली ते तर. काय स्विच ऑफ सांगते नाही मोबाईल? चार्जिंग नसन, असंही होऊ शकते. हो काकू, चार्जिंग नसन तिच्या मोबाईल मध्ये, म्हणून स्विच ऑफ सांगत असन.
बरं ठीक आहे मग येतो काकू. पाय तू इकडे मंदाताईच्या घरी घे असन तर. बरं जाऊन बाय मग पवन, तिथंच असन ते. मंदाच्या घरी येते ना बसाले, दुपारी येते कधी कधी. तिले बोर वाटते, एकटी एकटी राहते तर बोर होते ना, त्याच्यानं येते ते बसाले. हो काकू तिथंच जाऊन पाहतो मी. तिथंच असन मंदाताईच्या घरी. अजून गेलो नाही मी, आता तिथंच जातो. बरं बरं जाय मग. राधा, राधा, राधा. पवन, राधा नाही आली घरी. घरी नाही आली मंदाताई. घरी तर नाही आहे ते. कुठं गेली ना काय गेली तर. तिले फोनही लावतो तर फोनही नाही लागत. स्विच ऑफ सांगून राहिला तिचा फोन. हा काय इकडे पाहिलं काय प्रीतीच्या घरा इकडे गे. हा गेला होता प्रीतीच्या घरी, तिथं राहते ना ते. हो म्हणताताई, प्रीतीच्या घरी गेलो, तिकडे शांता काकूच्या घरी गेलो, आशाताईच्याही घरी गेलो. कोणाच्याच घरी नाही आहे ना ते. कुठं गेली ना काय गेली तर. हा काय काही सांगितलं होतं काय तिनं आज? दवाखान्यात जाईन, मार्केटमध्ये जाईन, काही म्हटलं होतं काय सकाळी? नाही म्हणताताई, तसं काहीच नाही सांगितलं ना तिनं. अन तिला जर दवाखान्यात जायचं राहते तर ती एकटी नाही जात. आम्ही दोघे जण जातो संग. अन 2-3 दिवस पहिलेच सांगून ठेवते का ह्या हप्ते आपण दवाखान्यात जाऊ, इथं जाऊ, तिथं जाऊ. पहिलेच सांगून ठेवते ना. हा काय मग कुठं गेली असन? गावात बी नाही आहे, घरी नाही आहे, तर गेली कुठं मग हे? हो ना म्हणताताई, सांगत बी नाही कुठं गेली ना काय गेली तर. फोन नसन लागला माया तर मेसेज तर टाकून द्यायला पाहिजे तिनं का मी इथं चालली तिथं चालली. मेसेज टाकून ठेवायला पाहिजे तिनं. मेसेजही नाही केला मला. कुठं गेली असन गड्या मग? दवाखान्यात गेली का अजून कुठं गेली काय माहित बाप्पा राधाताई. तशी तर रोज येते घरी बसाले, मी राहिली म्हणजे. अन आज आली नाही ते. रागात होती ते. रागानं कुठं निघाली तर नाही. काऊन म्हणताताई, काऊन रागात होती ते? अरे काही नाही, रूपा बोलली तिले थोडीशी, तर रूपाचा गिराग आला असन, त्याच्यानं होऊ शकते निघून गेली ते रागानं. लावून पाय बरं तिले फोन, कुठं आहे ना काय आहे तर. विचार बरं. बरं ठीक आहे, लावून पाहिजे तुम्ही. हो लावून पाय. रूपाचाच राग आला असन, थोडंसं भांडण झालं रूपाचं न राधाचं. भांडण झालं? पण कायच्यासाठी भांडण झालं? सांगन ते, राधा सांगन तुले. विचारतच आहे तिले कुठं आहे काय आहे. लाव बरं फोन. आता गीता लागन फोन तर लावून पाय. बरं लावून पाहतो. हॅलो, हो बोला, काय म्हणता? राधा कुठं आहे? कुठं राहीन मी, आहे मी बरोबर. बरोबर म्हणजे सांग ना कुठं आहे. इकडे तिकडे पाहून राहिलो मी, पूर्ण गाव ढूंढून काढलं. कुठं आहे तू? सांग ना कुठं आहे म्हटलं. दवाखान्यात गेली काय? नाही, दवाखान्यात नाही आली मी, माझ्या आईबाबाच्या घरी आले. काहून राधा, काय झालं? अचानक कशी काय गेली? काय झालं? मले काय विचारून राहिले काय झालं ना काय नाही? तुमच्या बहिणीले विचारा ना, काहून आली मी तर. काय केलं आता रुपाबाईनं? काय झालं म्हटलं? मले काहीच तर काय विचारू तुम्ही, तुमच्या बहिणीले विचारा काय झालं ना काय नाही तर. तुमची बहीण सांगते. राधा टेन्शन नको देऊ बरं, सांग काय झालं. काय म्हणत होती बाई? आपल्या घरी आली होती काय? आपल्या घरी आली होती काय म्हणजे? झगडून गेली ना ते माया संग, किती झगडली. सगळ्या गावात माया तमाशा केला तुमच्या बहिणीनं. तमाशा केला म्हणजे काय झालं आता? रुपाताईले भांडाले? कायच्यासाठी भांडली बाई? मी काहीच नाही सांगत ना. जा तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी जा. मी तुम्हाला किती काही सांगन तर माया काय खरं घ्यान काय तुम्ही? आखिर तर तुम्ही बहिणीची साईड घ्यान ना. जा मग आता बहिणीजवळच जा तुम्ही, आणि बहिणीलाच विचारा काय झालं ना काय नाही तर. सगळं सांगते मग तुमची बहीण तुम्हाला. अहो पण नेमकं झालं काय ते तर सांग. कायच्यासाठी भांडली बाई? अशीच तर नसन भांडली. काही झालं असन म्हणूनच आली ते भांडाले. सांग बरं काय झालं? कायच्यासाठी भांडली बाई? म्हटलं ना तुम्हाला मी काहीच नाही सांगत. जा तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी जा, बहिणीला विचारा. माझे डोकं खराब नका करू, नाही तर अजून स्विच ऑफ करून ठेवून देईन मी मोबाईल. उचलणारच नाही फोन. तिच्या तर सांगत नाही काही नाही. जा बहिणीच्या घरी, जा बहिणीच्या घरी. सांग ना काय झालं. ठेवा बरं फोन, ठेवा तुम्ही. मॅड नका करू. एक तर तुमच्या बहिणीनं डोकं खराब करून ठेवलं, आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही आता डोकं खराब करून राहिले. राहू द्या ना मले शांततेनं जगू द्या. आहे ना आता मी माझ्या आई बाबाच्या घरी, मग इथंही मले सुखानं नाही जगू देत काय? अहो तसं नाही आहे. घरी आल्याबरोबर तू नाही दिसली मले तर किती परेशान झालो मी. कुठं गेली काय गेली? पूर्ण गाव ढूंढून काढलं. राधा आली काय, राधा आली काय, एकही घर नसन सोडलं. किती घरी घुमलो मी तुले पावाले.
आणि तू नाही दिसली मले तर किती परेशान झालो मी. मग मंदाताईच्या घरी आलो मी तेव्हा मला माहीत झालं का तुमच्या दोघीचं काहीतरी झालं म्हणून. मग तुला आता फोन लावला आणि त्याच्यात तुझ्या फोनही नव्हता लागत, स्विच ऑफ करून बसली तू. आणि आता चांगल्यानं विचारून राहिलो मी तर त्याच्यात बी भाव खाऊन राहिली, सांगत नाही ना काही नाही. नाही नाही सांगायचंच नाही आहे मले. जा तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी जा, विचारा काय झालं काही नाही तर ठेवा फोन. काऊन बाई राधा, काऊन फोन काटला? बोलायला पाहिजे होतं आणखी. राहू द्या नाही, मी काही बोलत नाही आता. माझी बोलायची इच्छा नाही आहे, जाऊ द्या. बहिणीच्या घरी जाऊ द्या आणि विचारू द्या, मी काही सांगत नाही. जे काही झालं ते त्याची बहीण सांगा ना. आता त्याले मला काहीच सांगायचं नाही आहे. अहो तसं नाही आहे, पण 2 शब्द बोलायला तर पाहिजे चांगल्यानं. हा तिकडे टेन्शन घेऊन राहिले संजवाई. घेऊ दे टेन्शन, घेऊ दे नाही तर काही करू दे. मी आता विचार करत नाही बसत. यायचंच टेन्शन घेत बसू काय मी? माझ्या लेकराचा विचार नाही करणार ना काय, यायचंच टेन्शन घेत बसू. जाऊ दे, आराम करतो मी.